नमस्कार मंडळी. आज मी ऑर्डर केला होता पिझ्झा. घरी आल्यानंतर मला खूप मूड स्विंग झालं होतं आणि म्हटलं की पिझ्झा ऑर्डर करूयात आणि खूप दिवसानंतर मी हा पिझ्झा ऑर्डर करत होते. तर हा मी ऑर्डर केला होता डबल चीज मार्गरिटा. तर बघूया त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते. हा कशाप्रकारे रिसीव्ह झाला. आता याच्यासोबत 2 ऑरिगॅनो पॅकेट आणि चिली फ्लेक्स अशा प्रकारे दिलं होतं आणि मग याचं बिल होतं ₹172. तर आता बघूया ते 172 प्रमाणे याचं आहे का टेस्ट वगैरे किंवा कशाप्रकारे हे रिसीव्ह झाले. चला तर ओपन करून मी दाखवते. आणि कारण डबल चीज मार्गरिटामध्ये मी प्लेन मार्गरिटा होता तो, तर त्याच्यामध्ये मी टॉपिंग्सवरती पनीर ॲड केलं होतं आणि म्हटलं की त्यावरती बघूयात तर कशाप्रकारे रिसीव्ह होईल. आणि मग अशा प्रकारे मी तुम्हाला ओपन करून दाखवते की मला कसा रिसीव्ह झाला होता. अरे बापरे! कारण मला एवढं खूप असं काही वाटलं नाही. साधा मार्गरिटा पिझ्झा कसा असतो त्यावरती पनीरचं टॉपिंग्स होतं, डबल चीज असं काही वाटलंच नाही. म्हणून मला हे म्हणजे एवढं चांगलं नाही वाटलं. कारण डबल चीज मार्गरिटा म्हटल्यानंतर जास्त तरी चीज त्यांनी म्हणजे त्याच्यावरती टाकलं पाहिजे. तर एवढं काही मला ते खास वाटलं नाही. पण आता ऑर्डर केलं आहे म्हटल्यावर हा पिझ्झा मी आता बघणार आहे, टेस्ट करणार आहे की कशाप्रकारे आहे. तर हँड टोस्टचं जे आहे तसं त्याचं बेस आहे आणि अशा प्रकारे हे थोडंसं चीज हे होत होतं आणि ते मेल्ट झालेलं आणि तर अशा प्रकारे पनीरचं टॉपिंग्स होतं आणि हा 172 प्रमाणे वर्थ आहे का हे मी तुम्हाला सांगते. तर हा तर मला एवढा काही म्हणजे वाटला नाही आणि अशा प्रकारे मी माझा पिझ्झा संपवला होता. तर 172 प्रमाणे एवढं काही खास मला ऑर्डर वाटली नाही. तर अशा प्रकारे माझा पिझ्झा संपला होता. चला तर नेक्स्ट टाईम मी अजून कोणत्या गोष्टीचा पुढच्या वेळेस रिव्ह्यू देईल. मला खूप वाईट वाटलं की ₹172 आपले वाया गेले. चला